माझं सोलापूर न्यूज चॅनल। लोकसभेचा पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस राहिले आहेत। महायुती तसेच महाविकास आघाडीचे जाटा वाटप उमेदवारी अद्याप निश्चित होताना दिसत नाही। तसेच उमेदवारी मिळावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या दिल्लीवारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। यातच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली असून केदार दिघे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी ठाकरे गट चाचपणी करत आहे। याचाच एक भाग म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे। केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यास श्रीकांत शिंदे यांना विजयासाठी वेगळी रणनीती आखावी लागेल। तसेच ही लढत अधिक चुरशीची होऊ शकते असा कयास बांधला जात आहे। श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याणमधून उमेदवारी देण्याच्या चर्चांबाबत केदार दिघे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली। मीडियाशी बोलताना केदार दिघे यांनी सांगितले की कल्याणची उमेदवारी मला मिळणार असल्याच्या चर्चांबाबत मीडियातूनच माहिती मिळत आहे। पक्षाकडून अद्याप तसे काही सुतोवाच करण्यात आले नाही। पण शिवसेना ठाकरे गट या पक्षात आधीपासूनची परंपरा आहे। पक्षातील वरिष्ठांचा आदेश आला की त्याचे पालन केले जाते। जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला कल्याणबाबत तसे आदेश दिले तर त्याचे पालन करेन। ही निवडणूक लढण्यास माझी कोणतीही हरकत नसेल। परंतु तसा कोणताही निरोप मला अद्याप आलेला नाही। मात्र जर तसा आदेश आला तर नक्कीच त्याचे पालन करेन अशी सूचक प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।